रेशीमच्या एका बॅच मधनं साधारणतः किती उत्पन्न मिळतं? तर हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न भरपूर जण असे मलाही विचारतात की आपलं नेमकं उत्पन्न किती होतं. तर हे आपल्या तुतीवरती लागवड असतं. आता आपण जर समजा 1 एकर जर तुती लागवड केली तर आपण त्याच्या 6 महिन्यानंतर किंवा 1 एकरमध्ये आपण 100 अंडीपुंची बॅच घेऊ शकतो. म्हणजे आता 100 अंडीपुंज म्हणजे 100 FDL असतात. त्यामध्ये जवळपास 55 ते 60,000 अळ्या असतात. आता अप्रॉक्सिमेटली म्हणतो. आता ते एक मोजून तर टाकत नाही आपल्याला. 100 मध्ये म्हणजे आपण तुतीची लागवड किती एकर करतो याच्यावरती आपल्या बॅच डिपेंड असतात आणि याच्यावरती आपला प्रॉफिट समोरचा डिपेंड असणार. आता आपण जर समजा 3 एकर लावलं तर आपण प्रत्येक महिन्याला बॅच चालते आपली. कारण की एकदा पाला कट केल्यानंतर तो पाला 3 महिन्यानंतर परत येतो. म्हणजे 3 एकर जर लावली तर हे कॅल्क्युलेशन पहिला जो महिन्यात आपण पाला टाकला हा 3ऱ्या महिन्यानंतर येणार. दुसरा टाकला हा 4थ्या महिन्यानंतर येणार. तिसऱ्यातला टाकला हा 6 महिन्यानंतर येणार. म्हणजे 3 महिने जर 3 एकर जर लागवड केली तर आपली पूर्णपणे टोटल 12 महिन्यामध्ये 12 बॅच चालू शकतात. आता असं नाही की 3 एकरच्या वरही तुम्ही लागवड करू शकता. 100ची बॅच घेण्याऐवजी तुम्ही 150ची किंवा 200ची घेऊ शकता. बॅचची संख्या हां, वाढवायची. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली लागवड किती आहे त्याच्यावरती आपलं डिपेंड आहे की आपण बॅच कितीची घेणार आणि आपला प्रॉफिट किती भेटणार.